नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इकडे ईश्वरी आणि अर्णव यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, तर वल्लरी आणि त्याचबरोबर राकेश यांची मात्र वाट लागणार आहे. राकेशला आता कळून चुकलेलं आहे की जे काही झालेलं आहे ते असं चुकीच्या पद्धतीने झाले असं त्याला वाटत आहे. पण अर्णव आता ईश्वरीच्या रक्षणासाठी सज्ज झालेला आहे. अर्णव ईश्वरी सोबत असणार आहे. म्हणजे अर्णवने त्याला जे सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही मिस इंदोर ही तुझ्या कचाट्यात मी सापडू देणार नाही, आणि अर्णवने तिचं रक्षण केलेलं आहे, तिच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि एकीकडे अंजलीचा सुद्धा संसार वाचवलेला आहे. म्हणजे अंजलीला जर हा धक्का बसला असता तर तिला हा धक्का सहन झाला नसता. ही गोष्ट अर्णवला माहिती आहे आणि हे सगळं अर्णवने जबरदस्त असं पद्धतीनं केलेलं आहे. त्याचबरोबर आजीने दोघांनाही आशीर्वाद दिलेला आहे आणि आता ग्रहप्रवेश होत असतो. तेव्हा अंजली म्हणते की माझ्या वहिनी, मी आता तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करू शकते का की ग्रहप्रवेशाच्या वेळेस एक छानसा उखाणा घ्यावा. तेव्हा ईश्वरी उखाणा घेते. माहेर सोडून येताना आवाज होतोय कातर, अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छे खातर. सगळेजण पाहू लागतात, कारण ईश्वरीने उखाणा घेतलेला आहे. यातच सगळं आलेलं असतं. कारण ईश्वरी ज्या पद्धतीने हे लग्न झालेलं आहे, ईश्वरीसाठी खूप मोठा धक्का होता. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या होत्या हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं सगळेजण शांतपणे आनंदाने या सर्व गोष्टी स्वीकारत आहेत. कोणीही त्याच्यामध्ये अजिबात काहीच बोललेलं नाही आहे. ईश्वरीनं जो उखाणा घेतलेला आहे त्या उखाण्याचा सुद्धा सर्वांनी इथे स्वीकार केलेला आहे. कारण आता वल्लरीही लग्न मंडपामध्ये येणार आहे. कारण ती म्हणत असते की आता मंगलाष्टिका सुरू झालेल्या आहेत, तर ती जी सुप्रिया आहे ती तिथं नसेल. कारण मंगलाष्टिकेच्या वेळेस मुलीची आई ही लग्न मंडपात नसते. त्यामुळं वल्लरी विचार करते की आता मला जायला चान्स आहे, मी जाऊन सगळ्यांना तोंड दाखवून येते. म्हणजे मला कोणी पाहायला नको, कोणी काही म्हणायला नको, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळंच तिने आता तिथे आलेली असते सगळ्यांना तोंड दाखवण्यासाठी. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं की ती येते आणि त्यावेळेस शेवटची मंगलाष्टिका सुरू असते आणि हे सगळे विधी अगदी छान पद्धतीने सुरू असतात. या लग्नामध्ये ईश्वरीचे बाबा, आई, त्याचबरोबर इकडे अंजली, त्याचबरोबर आकाश, मामा हे सगळेजण खुश आहेत. पण खरं तर एक गोष्ट मात्र लक्षात येते का प्रेक्षकांनो, हा सगळा जो सोहळा आहे तो दारात गाडीच्या आड उभा राहून राकेश पाहत असतो. कारण राकेशला हे सगळं जेव्हा दिसत असतं तेव्हा मात्र राकेशची वाट लागलेली असते. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं. त्याला ही गोष्टच सहन होत नाहीये की हे सगळं काय घडतंय. कारण या अर्णवने शेवटी चान्स मारलेला आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. मंगलाष्टिका सुरू आहेत, सगळेजण तिथे उभे आहेत आणि या सगळ्यामध्ये एक भारी गोष्ट घडते, ती म्हणजे जो आकाश आहे तो मंगलाष्टिकेच्या वेळेस जे तांदूळ आहे, जी फुलं आहेत, ती ईश्वरी अर्णवच्या अंगावर न टाकता तो नम्रताच्या अंगावर टाकत असतो आणि तो नम्रताकडे पाहून खुश होत असतो. म्हणजे त्यांचं नातं जुळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे ईश्वरी शांतच उभी असते. ईश्वरीची काहीच रिॲक्शन नसते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसतात, आनंदही नसतो आणि दुःखही नसतं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ईश्वरीने हे सगळं स्वीकारलेलं आहे, ते बाबांसाठी स्वीकारलेलं आहे. कारण बाबांनी तिला सांगितलंय की हे मंगळसूत्र काढायचं नाही. आता बाबांना बोलता येत नाहीये, पण नक्कीच बाबांना काहीतरी सुचवायचं असणार आहे, म्हणून हे सगळं घडलंय हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा आधीचे प्रसंग आठवत असतात. मेन म्हणजे राकेश जेव्हा पाहत असतो त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. त्याला खूप राग आलेला असतो आणि त्याला वाईटही वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की हे सगळं काय आहे. ईश्वरी माझी होणार होती, इंदोरी जिलेबी माझी होणार होती आणि ऐन वेळी हे सगळं काय झालं, या गोष्टीचा त्याला खरं तर खूप त्रास होत असतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी सुद्धा डोळे भरून अर्णवकडे पाहत असते. तिला सुद्धा जाणवत असतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. आणि त्यासोबतच अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. त्याचवेळी अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही तो प्रसंग आठवतो, जो म्हणजेच
ज्यावेळेस अर्णवची कॉम्पिटिशन होती, त्या फॅशन शो होता, त्यावेळेस अचानक ईश्वरी त्या हॉटेलमध्ये आलेली असते. तिने नम्रताच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला आलेले असते. तुम्ही प्लीज एवढे पैसे मागू नका, तुमच्या आईवडिलांना सांगा, अशा पद्धतीने ते बोलणं करायला आलेले असते. पण चुकून अर्णव राजशिर्के यांचा सात्विका फॅशनचा जो फॅशन शो चालू असतो तिथे तिची एंट्री होते आणि सगळेजण टाळ्या वाजवू लागतात, कारण ती जी एंट्री झालेली असते ती नऊवारी लुकमध्ये ईश्वरी तिथं असते. सुंदर अशी तयार झालेली असते, कारण ती लग्नासाठीच तयार झालेली होती. तेव्हा अर्णवने तिला कॅच केलेलं असतं. त्याचबरोबर ईश्वरीला आणखी आठवतं ते म्हणजे गाडीच्या वरून जेव्हा आत्यासाठी इन्हेलर हवा होता, तेव्हा ईश्वरी खूप गर्दीतून ट्रॅफिकमधून तो इन्हेलर घेऊन चाललेली असते. त्यावेळेस अर्णवने तिला वाचवलेलं असतं. त्याचबरोबर ऑफिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात, कारण तिला जेव्हा आठवत असतं तेव्हा प्रत्येक वेळेस अर्णवने तिला पाडण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर तिला वाचवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. त्याचबरोबर इकडे ईश्वरी मात्र हे सगळं जेव्हा तिला आठवत आहे त्याचवेळी तिला आणखी एक गोष्ट आठवते, ती म्हणजे जेव्हा गोडाऊनमध्ये तिची ड्युटी लावलेली होती तेव्हा अचानक तिथं आग लागलेली असते. ईश्वरीला कळालेलंही नसतं की आता काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यावेळेस अचानक अर्णवने तिथे एंट्री घेतलेली असते आणि अर्णवने तिथे येऊन हे सगळं खूप छान पद्धतीने मॅनेज केलेलं असतं, ईश्वरीचा जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर आजीला मात्र एक गोष्ट आठवत आहे, ती म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी हे लग्न होता कामा नये. यांचं जर लग्न झालं तर अर्णवच्या आयुष्यात खूप मोठं संकट येऊ शकतं, अशा पद्धतीने गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि ते सगळं इथे आठवत असतं आजीला, कारण या दोघांची पत्रिका जुळत नाहीये. खरं तर आजीला आधीपासून ईश्वरी सून म्हणून पसंत होती, फक्त आजीचा प्रॉब्लेम असा झालेला होता की पत्रिका जुळत नाही. या एका गोष्टीसाठी आजीने या लग्नाला नकार दिलेला असतो, बाकी असं काहीच नव्हतं. कारण आजीला या ईश्वरी पहिल्यापासून आवडत होती, गोड मुलगी आहे. खरं तर घरात सगळ्यात आधी ईश्वरीला पसंत केलेली असते ती म्हणजे आजीने. या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झालेल्या होत्या, पण वल्लरीने जो पत्रिकेचा घोळ घातलेला असतो त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेला असतो. आता दोघांच्या समोर तिथे सगळेजण उभे आहेत. दोघांनाही सांगितलं जाते की आता हार घालायचा आहे. मंगलाष्टिका पूर्ण झालेल्या असतात आणि सुप्रिया आता लग्न मंडपामध्ये आलेली असते आणि त्याच वेळी हळूहळू बाजूला पळून चाललेली असते ती म्हणजे वल्लरी. वल्लरी म्हणत असते, जर तिने तिथं मला पाहिलं तर माझी अकलपट्टी होणार आहे. इकडे ईश्वरीचा गृहप्रवेश होईल, पण त्याचबरोबर माझी मात्र तिथून हकलपट्टी होईल, हे मात्र वल्लरीला चांगलंच माहिती असतं. आणि त्यामुळंच वल्लरी आता तिथे पाहत असते आणि त्यासोबतच वल्लरी तिथून पळ काढू लागलेली असते. वल्लरी तिथून गायब होते. ईश्वरीची आई आता लग्न मंडपामध्ये आलेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यासोबतच ईश्वरी अर्णवकडे जेव्हा पाहत असते तेव्हा तिलाही त्या गोष्टी आठवत असतात, अर्णवलाही आठवत असतं. दोघांच्याही डोळ्यांसमोरून जुने घडलेले जे प्रसंग आहेत ते जात नसतात. दोघांनाही थोडंसं वाईट वाटत असतं, परंतु अर्णवला मात्र आठवत असतं ते म्हणजे त्याने ज्या राकेशला सांगितलेलं होतं, काहीही झालं तरीही ईश्वरीचं मी रक्षण करणार आहे. माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, पण ईश्वरीचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही, हा शब्द अर्णवने त्याला दिलेला होता आणि त्याची धुलाई केलेली होती आणि फायनली ते खरं झालेलं असतं. अर्णवने ते करून दाखवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट तिथे प्रूव्ह झालेली आहे. त्याचबरोबर राकेशला सुद्धा हे आठवत आहे आणि राकेश मात्र पाहतच राहतो, कारण त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं आता काय करणार आहे, कारण ईश्वरीचं तर लग्न झालंय. त्याने ज्या गोष्टीसाठी हे सगळं करत होता तीच आता त्याच्या हातात राहिलेली नसते आणि त्यामुळं तो खूपच उदास झालेला असतो. अक्षरशः तो रडत असतो. आता ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव या दोघांनाही मामाने सांगितलेलं असतं की अरे अर्णव, ईश्वरी हार घाला आता तो विधी चालू आहे. आणि ईश्वरी मात्र अर्णवच्या समोर हार धरून तसाच उभी असते. तेव्हा मामा पुन्हा एकदा तिला आठवण करतात की अरे दोघांनीही हार घाला. मग ईश्वरी अर्णवच्या गळ्यामध्ये हार घालते आणि त्याचबरोबर आता अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये हार घालायचा असतो. तेव्हा सुद्धा अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. दोघांसाठीही हा लग्न सोहळा म्हणजे एक अचानक घडलेलं असतं. खरं तर ईश्वरीला आधी अर्णव आवडत होता, याबद्दल काही शंका नाहीये, पण
त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अचानक हा प्रसंग ओढवल्यामुळे ईश्वरी थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते. पुन्हा तो हार धरून ती तशीच उभी असते. अजूनही तिने अर्णवच्या गळ्यामध्ये हार घातलेला नसतो. आणि त्यासोबतच इकडे अर्णवच्या गळ्यामध्ये हार घालताना तिला एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजे जेव्हा जंगलामध्ये ते दोघंही अडकलेले होते त्यावेळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो आणि तिला आठवू लागतं की तिने अर्णवला स्वतःहून घास भरवलेला असतो. त्या संकटामधून दोघांनी एकत्र येत मार्ग काढलेला असतो आणि दोघंही त्या संकटातून बाहेर पडलेले असतात. मग ईश्वरी आता अर्णवच्या गळ्यामध्ये हार घालते. त्याचबरोबर अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. आता अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये हार घालायचा असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले असतात. अंजलीला मात्र खूप भारी वाटत असतं, कारण अंजलीच्या मनासारखी गोष्ट झाली. अंजलीला फक्त एवढंच हवं होतं की ईश्वरी आणि अर्णव या दोघांचंही लग्न झालं पाहिजे आणि फायनली खरंच तिची इच्छा पूर्ण झालेली असते. इकडे अर्णवने सुद्धा जो शब्द दिलेला असतो ईश्वरीच्या बाबांना, म्हणजे ईश्वरीचं रक्षण केलं पाहिजे, त्या राकेशच्या तावडीतून ईश्वरीची सुटका केली पाहिजे, एवढंच अर्णवला माहिती होतं आणि अर्णवने ते सगळं करून दाखवलेलं असतं. इकडे ईश्वरीची आई सुद्धा खूप खुश असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण अर्णव खूप चांगला आहे ही गोष्ट तिलाही माहिती आहे आणि अर्णव सोबत ईश्वरीचं लग्न होतंय या गोष्टीमुळे तिला सुद्धा एक समाधान वाटत असतं. कारण राकेश जरी चांगला असला, राकेशने त्यांना जे दाखवलेले गुण होते ते चांगलेच होते, पण अर्णव ही तेवढाच चांगला आहे ही गोष्ट आईला चांगलीच माहिती. आत्या थोडीशी नाराज झालेली असते. तिला काही ही गोष्ट पटत नसते. तिला असं वाटत असतं की कशासाठी, म्हणजे हे सगळं का, ज्या मुलाबरोबर लग्न जमलं होतं ह्या अर्णवने माझ्या दादाची अवस्था अशी केली, त्याच्याबरोबर ईश्वरीचं लग्न होतंय ही गोष्टच तिला सहन होत नसते. आता अर्णव ईश्वरीला हार घालत असतो. मामा त्याचबरोबर घरातील सगळेजण त्या दोघांनाही तिथे सांगत असतात. त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. ईश्वरीच्या आईच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो आणि आता काही झालं तरी आपल्या मुलीचा सुखाचा संसार झाला पाहिजे एवढीच त्यांची इच्छा असते. राकेशला खूप रडू येत असतं आणि आता त्याचा त्रागा होऊ लागलेला असतो, त्याचा राग अनावर होऊ लागलेला असतो आणि राकेश मात्र आता तिथून जायला निघालेला असतो. त्याला राग येत असतो. त्याला माहिती असतं की हे सगळं जे घडलेलं आहे ते चुकीचं आहे असं त्याला वाटत असतं. परंतु राकेशला आता ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं आहे तरीही त्याला ईश्वरीला फसवायचं होतं आणि खूप विचित्र पद्धतीने राकेशने हा फसवण्याचा प्लॅन केलेला होता. तो प्लॅन इकडे अर्णवने मात्र उधळून लावलेला असतो आणि राकेशची वाट लावलेली असते. इकडे बाबा मात्र समाधानाने पाहत असतात. बाबांना खरं तर वाईट वाटलं असतं जेव्हा इशूचं लग्न राकेश सोबत झालं असतं तेव्हा, पण आता बाबा मात्र खुश आहेत कारण ईश्वरीचं लग्न अर्णव सोबत झालेलं आहे. बाबांनी पाहिलेलं आहे की या राकेशने काय केलेलं आहे. आता अर्णव ईश्वरीच्या भांगामध्ये कुंकू भरत असतो आणि त्यावेळेस ते थोडंसं नाकावरती सांडतं आणि ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये जातं. त्यावेळेस ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि मग अर्णव जेव्हा हे सगळं पाहत असतो तेव्हा नम्रताच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि नम्रता मात्र आता ईश्वरीला इकडे तिच्याकडे रुमाल नसतो. ती आकाशला म्हणते की आकाश सर तुमच्याकडे रुमाल आहे का, आणि त्याच वेळी अर्णवने लगेच त्याच्या खिशातला रुमाल काढलेला आहे आणि ईश्वरीच्या नाकावरती जे कुंकू सांडलेलं आहे ते पुसलेलं आहे. म्हणजे अर्णव काळजीने हे सगळं करत असतो, अगदी व्यवस्थित असं हे सगळं करत असतो. आणि तेव्हा मात्र अंजली हे सगळं पाहत असते. सगळेजण पाहत असतात आणि अंजली म्हणते चिंटू झालं आता, म्हणजे अर्णव प्रत्येक क्षणाक्षणाला ईश्वरीची काळजी घेत आहे. ईश्वरीला काय हवं नको ते पाहत आहे. त्याला ईश्वरीबद्दल खूप वाटत आहे हे इथं सर्वांच्या समोर दिसत आहे. अर्णवचं ईश्वरीवर जे प्रेम आहे ते सगळ्यांना दिसत आहे. परंतु आजीच्या डोक्यात आता एक वेगळा विचार सुरू आहे. आजीला वाटत असतं की काहीही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न होऊ देऊ नका असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आजीला टेन्शन आलेलं असतं. आता हा विधी पूर्ण झालेला असतो आणि त्याच वेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी, अर्णव उठून उभा राहिलेला असतो पुढच्या विधींसाठी. पुढचे विधी असतात ते म्हणजे सप्तपदीचे. ईश्वरीला आधार देत असतो अर्णव. त्या क्षणी हात पुढे करतो आणि ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला उठायला आधार देतो. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. म्हणजे ईश्वरीच्या मनात जे काही चालू आहे ते अर्णवला आधीच कळत असतं आणि अर्णव मात्र त्या पद्धतीने ईश्वरीची काळजी घेत असतो. हे सगळं पाहून ईश्वरीला खरं तर कळतच नसतं की हे काय आहे.
म्हणजे कुठल्या गोष्टी खऱ्या आहेत कुठल्या गोष्टी खोट्या आहेत तेच तिला कळत नाहीये. अंजली मात्र जाम खुश होत असते. आकाश, नमू, आई या सगळ्यांना हे अर्णवचं ईश्वरीवरती असलेलं जे प्रेम आहे ते दिसत असतं आणि सगळेच जाम खुश होत असतात. सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. अर्णव सुद्धा ईश्वरीकडे तेवढ्याच आनंदाने पाहत असतो. मामा म्हणतो की चला आता सप्तपदीचा विधी सुरू करायचा आहे. एकमेकांना 7 वचनं दिली जाणार आहेत आणि या वचनांमुळं तुमचं आयुष्य हे सुखकर होणार आहे असं मामा सांगत असतात. आणि मग आता सप्तपदीचा जो विधी आहे तो सुरू केला जातो. मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथं उभे असतात. अर्णवला मामा सांगतो की तू पुढे हो, म्हणजे अर्णव सुरुवातीला असतो आणि त्यानंतर मामा इकडे अर्णवला सांगतो की ईश्वरीचा हात हातात घे असंही मामाने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि मग अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलेला आहे आणि सप्तपदीला सुरुवात झालेली असते. आणि मग आता पुढच्या म्हणजे शेवटची जी सप्तपदी असते तेव्हा ईश्वरीने पुढे जायचं असतं आणि अर्णवने पाठीमागं. मग अर्णव हे जेव्हा गुरुजी सांगत असतात तेव्हा ईश्वरी पुढच्या बाजूला येते, अर्णव मागच्या बाजूला येतो आणि ईश्वरीचा हात आता ईश्वरीने स्वतः अर्णवच्या पुढे हात केलेला आहे आणि अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ते दोघं एकत्र आलेले आहेत. ईश्वरी सुद्धा हे सगळं अगदी मनापासून करत आहे. अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता सप्तपदी चालत आहेत. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. हा जो सोहळा असतो तो खरंच पाहण्यासारखा असतो. खूप छान पद्धतीने हे सगळं सुरू असतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण एकमेकांशी नजरेने बोलत असतात. अर्णव हा ईश्वरीकडे पाहत असतो, तिची काळजी घेत असतो, तिला काय हवं नको ते पाहत असतो. आणि त्यानंतर आता कन्यादान हा विधी सुरू होतो. मग आई आणि बाबा त्याचबरोबर आकाश, नमू सगळेजण तिथं असतात. कारण बाबांना उठता येत नाहीये त्यामुळं सगळेजण तिथं मदतीला गेलेले असतात आणि हा कन्यादानाचा विधी जो आहे तो सुरू केला जातो. बाबा खूप समाधानी असतात, पण त्याचबरोबर आपल्या लाडक्या लेकीचं लग्न होणार आहे, आपली लेक लग्न होऊन जाणार आहे, आता ती दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे ही गोष्ट सुद्धा त्यांना जाणवत असते. आणि त्याचबरोबर त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं, आईच्याही डोळ्यात पाणी येत असतं. त्यासोबतच इकडे ईश्वरी सुद्धा रडत असते. सगळेजण पाहत असतात हे काय आहे. या सगळ्या गोष्टी आठवत असतात. बाबांनाही ईश्वरीचं आठवत असतं. बाबा नेहमी म्हणायचे की रक्ताच्या नातापेक्षाही मनाचं नातं श्रेष्ठ असतं, जे मनाशी जोडलेलं असतं. या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात. आणि आज खऱ्या अर्थाने ईश्वरी आणि बाबा यांचं जे नातं आहे ते समोर आलेलं असतं. कारण बाबांनी आजपर्यंत जे गोष्टी करायला हव्या होत्या त्या सगळ्या केलेल्या होत्या. कारण ईश्वरीला जाणवत असतं ती त्यांची मुलगी नसतानाही तिच्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं बाबांनी केलेलं होतं आणि बाबा तिच्याबरोबर कायमस्वरूपी आहेत ही गोष्ट सुद्धा तिला जाणवत असते. त्यासोबतच अर्णव सुद्धा ईश्वरीकडे पाहत असतो. अर्णवला सुद्धा या गोष्टीची जाणीव होत असते. आणि इकडे जेव्हा इशूला तिच्या आईबाबांची आठवण यायची तेव्हा बाबा तिला समजून सांगायचे, तिला प्रेमाने समजून घ्यायचे. आजपर्यंत आई आणि बाबा या दोघांनीही ईश्वरीसाठी खूप केलेलं आहे, कारण ते तिचे सख्खे आईवडील नसले तरीही. आणि आज सगळ्यात मोठा जो विधी असतो, कन्यादानाचा विधी असतो, तो सोहळा असतो, तो सुद्धा पूर्ण केला जात असतो. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी घडत असतात. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण आईबाबांना सोडून जावं लागणार असतं, यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. आणि इकडे आई मात्र इशूला समजवत आहे, इशूला छान असं ती समजून सांगत आहे. आणि त्याचबरोबर अर्णव सुद्धा पाहत असतो, त्यालाही जाणवत असतं हे सगळं काय घडतंय ते. आणि मग कन्यादानाचा विधी होतो तेव्हा अर्णव बाबांना वचन देतो की मी तुमच्या मुलीचं कायमस्वरूपी रक्षण करेल आणि तिला सुखात ठेवेल. तेव्हा आईसुद्धा त्यांना सांगते की सुखाने संसार करा. एवढे शब्द आई बोलत आहे, कारण इशू थोडीशी अल्लड आहे ही गोष्ट त्यांना माहिती आहे. कारण इशूच्या मनात आत्ता अर्णवविषयी राग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर इकडे आत्या रागाने पाहत असते. त्यानंतर मामा सांगत असतात की अर्णव आणि ईश्वरी आजीला नमस्कार करा, आजीचा आशीर्वाद घ्या. तेव्हा आजीला वाकून दोघंही नमस्कार करत असतात. तेव्हा आजी सुरुवातीला आशीर्वाद देत नसते. त्यानंतर आजी अर्णवच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिच्या लक्षात येतं, मग ती ईश्वरीला सुद्धा भरभरून आशीर्वाद देते. म्हणजे फायनली आजीने सुद्धा या नात्याचा मनातून तर स्वीकार केलेला आहे, पण कुठंतरी वाटत आहे की नाही हे अशा पद्धतीने व्हायला नको होतं. कारण
ही पत्रिका जुळत नाहीये, हा एकच प्रॉब्लेम आजीचा झालेला आहे आणि म्हणूनच आजी थोडीशी नाराज झालेली असते. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंही ईश्वरीच्या आईबाबांकडे येतात. त्यांना नमस्कार करत असतात. त्यांना त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. मग त्यांना नमस्कार करतात तेव्हा बाबांच्या वतीने आई दोघांना आशीर्वाद देते आणि त्याचबरोबर इकडे अर्णव पाहत असतो आणि मग ईश्वरीला आणि अर्णवला सुखाने संसार करा, आनंदात राहा असा आशीर्वाद दिलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही पाहत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत तेव्हा मात्र आता हे सगळं घडत आहे आणि मग अर्णव ईश्वरी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत आणि फायनली त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी हे आनंदाने स्वीकारत नाहीयेत. अर्णव आनंदाने हे नातं स्वीकारतोय पण ईश्वरीच्या मनात अजूनही काही शंका आहेत. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही आता गृहप्रवेश आहे त्यावेळेस अंजली म्हणते की आता गृहप्रवेश विधी सुरू होत आहे आणि त्याचबरोबर गृहप्रवेशाच्या वेळेस अंजली म्हणते की मला असं वाटतंय की माझ्या होणाऱ्या वहिनींकडून मी एक अपेक्षा करू शकते का, त्यांना रिक्वेस्ट करू शकते का की त्यांनी एक छान असा उखाणा घ्यावा. आणि त्या क्षणी आता ईश्वरीला उखाणा घ्यायला सांगितला जातो आणि ईश्वरी सुद्धा नकार न दाखवता उखाणा घेते आणि ती म्हणते की माहेर सोडून येताना आवाज माझा होतोय का तर अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छेखातर असा तिने उखाणा घेतलेला आहे. आणि त्यानंतर अंजली अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही घेऊन देवघरात आलेली आहे आणि आजीला म्हणत असते की अगं आजी सुनमुख नाही का पाहणार. तेव्हा आजी म्हणते की काहीही असलं तरीही मी तिचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही. थँक्यू.